महासागर न्यूज. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहताय महासागर न्यूज. आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करत आहोत जो आपल्या देशाच्या भविष्याचा पाया आहे. परंतु दुर्दैवाने आज तो पायाच पोखरला जात आहे. ज्या सरकारी शाळा कधी काळी ज्ञान मंदिरं होती, तिथे श्रीमंताची आणि गरिबांची मुलं एकाच बाकावरती बसून एकाच शिक्षकाकडून ज्ञानाची शिदोरी घेत होते. त्या शाळांची आजची अवस्था काय आहे? स्वातंत्र्याच्या सूर्योदयाच्या वेळी ज्या सरकारी शाळांनी देशाला ध्येयवेळी माणसं दिली, त्याच शाळा आज कपाळावर बंदचे शिक्के घेऊन उभ्या आहेत. केवळ आकडेवारीच्या खेळात न पडता जर आपण वास्तवाच्या आरशात पाहिलं तर धक्कादायक सत्य समोर येते. सरकारी दप्तरातील आकडे सांगतात की दररोज 13 सरकारी शाळा कायमच्या कुलूपबंद होत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर ही एका पिढीची स्वप्न मातीमोल होण्याची शोकांतिक आहे. एका बाजूला पालकांच्या सरकारी शाळाबाबतचा उडालेला विश्वास, तर दुसऱ्या बाजूला गोरगरिबातील गरीब माणूस देखील कर्ज काढून आपल्या मुलाला खाजगी शाळेच्या नावाखाली आणि त्या ग्लॅमर मध्ये पाठवत असल्याची चर्चा. पालकांना असे वाटते की महागडी फी भरली की गुणवत्तेची हमी मिळते. पण या प्रवासात सरकारी शाळांच्या वाटेला आले आहे ते फक्त उपेक्षा. देशातील स्थिती तर अशी आहे की हजारो शाळा अशा आहेत जिथे विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाही, आणि जिथे शिक्षक आहेत तिथे खुर्च्या रिकाम्या आहेत. 5,500 अधिक शाळा तर अशा आहेत जिथे शुकशुकाट आहे, पण सरकारी तिजोरीतून शिक्षकांचे पगार मात्र इमानदारीनं सुरू आहेत. ही विसंगती नाही, तर व्यवस्थापनाचा एक भयान विनोद आहे. हाय क्लास असण्याचे प्रदर्शन करणारी खाजगी क्लासची संस्कृती आता गावागावात पसरली आहे, आणि सरकारी शाळांना मात्र जणू काही वाळीत टाकल्यासारखं वागवलं जात आहे. सरकार दरबारी शाळा बंद झाल्यावरती 2-4 दिवस दुकोटा साजरा केला जातो, मगरीचे आसू ढाळले जातात, आणि मग सारं काही विसरून पुन्हा एकदा सब अच्छा है हेच गोडवे गायले जातात. प्रश्न असा पडतो की ज्या शाळांनी या देशाला घडवलं त्या शाळांना मारून आपल्याला नेमकं काय साध्य करता येतं? आजही जर सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं तर पालक खाजगी क्लासेसच्या महागड्या दारामध्ये का उभे राहतील? पण सरकारी शाळा हव्या आहेत का, हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. जर या शाळांचे अस्तित्व सरकारला नको असेल तर मग या शिक्षण व्यवस्थापनाचा अट्टहास तरी कशासाठी करायचा? देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा हा प्रवास मंदिराकडून मार्केटच्या दिशेने सुरू झाला की काय, अशी शंका घेण्यास आता जागा उरली आहे. शाळेंच्या बंद होणाऱ्या दारांची ही सनसनणारी किनकिन आणि उद्याच्या काळातील एका मोठ्या शैक्षणिक अंधाराची नांदी ठरू शकते. आता तरी व्यवस्था जागी होणार आहे का, की केवळ आकडेवारीचा खेळ मांडून सरकारी शाळांच्या मृत्यूंची वाट पाहिली जाते? हा प्रश्न अनुत्तरच आहे, पण देशाच्या उद्यासाठी हा प्रश्न विचारणे आता अपरिहार्य झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. महासागर न्यूज.